जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। दहेगाव स्टेशनवर जीव घेणा प्रकार, 2 गाड्यांच्या मधोमध थांबली गाडी। रेल्वे प्रशासनाचा बेफिकीरपणा उघड, प्रवाशांनी गाडी खालून काढला मार्ग। चढणं उतरणं ठरलंय संकटमय, दहेगावात प्रवाशांचा जीव धोक्यात। 2 बाजूंनी गाड्या, मध्ये प्रवासी, अपघाताची वाट पाहतंय प्रशासन। दहेगाव स्टेशनवर थरारक परिस्थिती, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास। वर्धा तालुक्यातील दहेगाव रेल्वे स्टेशनवर दिनांक 22 एप्रिल रोजी सायंकाळी एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। भुसावळवरून वर्धेकडे येणाऱ्या मेमो गाडी क्रमांक 11-121 रेल्वे स्टेशनवर सुमारे 8:30च्या दरम्यान पोहोचताच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा अक्षरशः चुराडा झाल्याचे चित्र दिसले। दोन्ही बाजूंनी रेल्वे मालवाहू गाड्या उभ्या आणि मध्ये अडकलेले शेकडो प्रवासी। होय, चढायचं कसं, उतरायचं कसं, असा जीव घेणा प्रश्न प्रत्येक प्रवाशांसमोर उभा राहिलाय। परिस्थिती इतकी बिकट होती की अनेक प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन उभ्या गाडी खालून मार्ग काढलाय। हा प्रवास होता की मृत्यूचा सापळा? अपघात झाला असता तर जबाबदार कोण? रेल्वे प्रशासन झोपेत आहे का? ही घटना केवळ निष्काळजीपणाची नाही, तर प्रवाशांच्या जीवाशी उघडपणे खेळ करण्याचा प्रकार आहे। दररोज शेकडो प्रवासी या स्टेशनवरून प्रवास करतात, मग अशी जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊच कशी दिली जाते? रेल्वे प्रशासन यावर काय कारवाई करणार? प्रवाशांना धोका पत्करण्याची सवय लावली जात आहे का? सध्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असून सर्वांचं लक्ष आता रेल्वे प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले। हा फक्त प्रश्न नाही, तर प्रत्येक प्रवाशांच्या जीवाचा सवाल आहे। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।